11 शाळांना आपण फर्निचर म्हणजे मुलांना बसण्यासाठी बेंच आणि डेस्कची व्यवस्था केलेली आहे आणि ते आज प्रतिकात्मक स्वरूपामध्ये या जी वजिराबादची जी शाळा आहे गांधी पुतळ्याजवळची त्याच्यामध्ये ओपनिंगचा आपण कार्यक्रम केलेला आहे। या महापालिकेतील सर्व नगरसेवक, महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, आजी माजी सर्व आमचे पदाधिकारी आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते। मस्साजोगचे जे सरपंच आहे संतोष देशमुख यांच्या मिसेस आज निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते, त्यांचा पराभव झालेला आहे। सरपंच देशमुख 92 मतांनी विजयी झाले। काय वाटतं तुम्हाला? मी आताच पश्चिम बंगालच्या निवडणुकीतून आलेलो आहे, मला त्या विषयाची खरं तर माहिती नाही, पण मी त्या विषयाची माहिती घेईन कारण त्याच्याबद्दल मला आता विशेष अशी काही माहिती नाही। तुम्हाला काय वाटतं लोकांचा? मी अजून त्याची माहिती घेतली नाहीये, त्यामुळे जर माहिती घेऊन मी सांगतो। बच्चू कडू शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे चर्चा सुरू आहे। बघा, या लोकशाहीमध्ये परंपरा आहे, प्रत्येकाला कुठे जावं काय नाही जावं अशा पद्धतीने प्रत्येकाचा अधिकार असतो आणि त्यामुळे त्याचं विचाराचं स्वातंत्र्य आहे। खासदार अशोक चव्हाणांनी घोषणा केली होती की 4000 कोटीचा जो हेलिकॉप्टर बनवण्याचा कारखाना नांदेडला येणार आहे। परवा उद्योग मंत्री उदय सामंत आले होते, त्यांनी मला सांगितलं की मला कल्पनाच नाही असं काही होणार आहे नांदेड। नाही, असं ते म्हणाले नाही, मला त्या विषयातली नीट माहिती घ्यावी, संभ्रम आहे असं म्हणाले नाही। विशेष त्याच्यामध्ये मला त्याच्यातली माहिती घ्यावी लागेल कारण कसं आहे की हा मोठा प्रकल्प आहे आणि हा मोठा प्रकल्प नांदेडला येणारच आहे आणि हेली प्लांट हा नांदेडमध्ये होणार आहे। त्याच्या संदर्भामध्ये सर्वे देखील संदर्भामध्ये अधिकारी देखील आलेले होते आणि हा उद्योग आम्ही स्वतः माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही विनंती केली होती की साहेब, या नांदेड जिल्ह्यातल्या बेरोजगारी हटवण्याच्या संदर्भात, युवकांना रोजगार मिळवण्याच्या संदर्भात श्रेय त्याचं कोणाला मिळेल तर शेवटी आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनाच मिळणार आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांच्याच नेतृत्वाखाली सर्व मंत्री काम करतात। कारण नांदेड हे रिमोट प्लेस आहे, नांदेडमधला हा मागासलेपणा दूर करण्यासाठी या ठिकाणी जर हेली प्लांट येत असेल तर त्याचं आपण सगळ्यांनी स्वागतच केलं पाहिजे। त्याचं ते सर्वे होईल आणि त्या सर्वेच्या नंतर जागा निश्चित होईल, सरकार त्याच्या बाबतीमध्ये सगळे निर्णय घेईल आणि उद्योग मंत्र्यांना विश्वासात घेऊनच हा निर्णय केला जाईल। उद्योगमंत्र्याला माहित नाही नाही असं असू शकत नसतं, कारण उद्योग मंत्र्यांना विश्वासात आधी सर्वे होईल आणि त्यांना विश्वासात घेऊनच हा विषय होईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।